पण ही जी गोंड्याची रोपं असतात ना ती खूप आहे ना उपयोगी असतात होतं ना। तर ही चिबूडची छोटी छोटी 2 फळं आपल्याला सापडली। इकडचं जे ऐकलं चावलं परत। हा हे बघा, मला तर इतकं वाईट वाटतं ना आता। थोडंसं जरा उशीर पणाला लावायचा प्रयत्न तर करूया। हां झालं तर झालं। चिबूड होता तो काढला का काय? कुठला चिबूड? ते छोटा वेळा वाकडा चिबूड आहे, दिसलं तर नाही आम्हाला। खालच्या साईडला गोंडा आहे ना, तिकडचं बाकी आहे त्याचं करूया ना आता। हे पुढं आहे ना पुढं। अरे एक आता एक तू खेच हाताने आडीला एकच पान खेच, पटकन खेचून येणार बरोबर आहे। अरे इथे पाणी येते ना, येते ना पाणी, दोन गोण्यात। अरे ते ती सुकलं ना ती जाळून टाक तर आपलं पारिजातकाचं झाड आहे ना, त्याची जी एक फांदी आहे ना, मला वाटतं खूप ती पावसापासूनच ना ती अशी खराब झाल्यासारखी झाली होती। त्याच्यामुळे ती फांदी ना आता कापून टाकतात कुणालची बाबा, आता पूर्ण झाड परत खराब व्हायचं। हां ते बघा सुकलंय साप ना। हां हां त्याच्यामुळे आताच पावसामध्ये ते खराब झाले, अति पाण्याने ती खराब झाली होती फांदी। नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये। आणि आजचं आपलं डेली रुटीन चालू झालं आहे। कधीच आपल्या कामाला ना सुरुवात झालेली आहे। आज आपल्या बागेतलं काम जास्त आहे, म्हणजे असं नेहमीच काम असतं जास्त, पण आज थोडंसं जास्त काम करायचं आहे। आपल्या जे वेली लावलेल्या आहेत ना भाज्यांच्या वेली, तिकडचं सगळं साफ करायचं, तुम्हाला मी दाखवते। आणि कलिंगडच्या बिया मी काल ना भिजत घातल्यात, त्या रुजवायच्यात। म्हणजे कालच संध्याकाळी करायचं होतं, पण काल जास्त काम असल्यामुळे ते राहून गेले, तर आता करायचं। तर चांगली माती ना अगोदर मी काढून घेते। तर हे बघा इथे त्यांनी सुरुवात पण केली काम करायला, तुम्हाला मी दाखवते। आपल्या वेली सगळ्या इकडेच आहेत ना, भोपळ्याची वेल, शिराळ्याची, दुधीची वेल आणि काय पडवळ ना, अशा 4-5 वेली ना इथेच आहेत। पण इथे रान भरपूर वाढले ना, त्याच्यामुळे तिथे खत पाणी करायला जरा अडचण होते, म्हणून अगोदर हे सगळं इकडचं साफ करून घेणार। हा पूर्ण पट्टा आज साफ करायचा आणि त्यानंतर मग त्या वेलींना की नाही खत पाणी करायचं, म्हणजे त्या वेलींना भाज्या वगैरे आहेत त्या चांगल्या अशा धरतील। तर ही बघा, ही आपली भोपळ्याची वेल किती छान झाली बघा, पण इथे रान भरपूर असं वाढलेलं, त्याच्यामुळे जरा हे होते। तिथे मध्येच गोंड्याची रोपं पण आहेत। हा डबलवाला गोंडा आहे ना का सिंगल आहे? सिंगलवालाच आहे, डबलवाला पण नाही, तो खराब झाला। हां ते गोंड्याची रोपं जिकडे तिकडे आपल्याला भरपूर असे आलेले आहेत, ती स्वतःच उगवलेली आहेत ती। आणि काय होतं ते भार इतका झालेला आहे ना, त्याच्यामध्ये खाली वागतात ते आपोआप अशी जमिनीवर पडतात, आणि जमिनीला टच झाली की ती मातीमध्ये अजून ती मुळं त्यांना फुटतात, असं सगळं झालेलं आहे। कळ्या एकेका झाडाला कळ्या तर इतक्या आल्यात ना, बाप रे, हे बघा किती उंच उंच, त्याला खत पाणी वगैरे काही नाही केलेलं आहे, तरी पण ही जी गोंड्याची रोपं आहेत ना अशी उंच उंच झालेले आहेत। ते आता काय काय जी आहेत ना ते काढून टाकतोय, कारण तिथे ना आपली शिराळ्याची आणि पडवळची वेल आहे, त्यामध्ये ना खूप त्याला अडचण होते, त्याच्यामुळे ही नाही काढून टाकणार। पण ही जी गोंड्याची रोपं असतात ना ती खूप आहे ना उपयोगी असतात। त्याचा जो वास असतो ना, उग्र वास, त्याच्याने म्हणजे जीवजंतू जे आहेत ते आपल्या घराजवळ येत नाही। आता हे काढणार आणि ते नारळाचे झाड तिथे टाकून ठेवणार, आम्ही फेकणार नाही ते वासाने म्हणजे खूप फरक पडतो ह्या वासाने। तर कुणालच्या बाबा तिकडे साफ करत तो, पण ही माती आहे ना ही चांगली माती आहे, तर ही ना मी फावड्याने भरून घेते ह्या घमेल्यामध्ये, म्हणजे आपल्याला बिया ज्या आहेत त्या त्याने रुजवता येतील। मग दाखव। तर हे बघा, ही आता आम्ही रान काढत होतो ना, तर ही चिबूडची छोटी छोटी 2 फळं आपल्याला सापडली त्या वेलीवरती, आणि ही पण ना पिकतील,
अशी ठेवली ना, एक 4-5 दिवसामध्ये ही पण तयार होतील. आणि कुणाल बघा आपला झाली सकाळ झाली. तो कधीच उठला आहे, पण त्याचा सगळं आवरत होता. हां. आणि एक हे बघा, हे डोंगळे आहेत ना, जिकडे तिकडे डोंगळ्यांची लाईन आणि इतके चावलेले आहेत डोंगळे, बापरे. भरपूर मला चावले आता काम करता करता. हां बापरे, एकदम बेकार हे डोंगळे ना, चावले का एवढं दुखतं ना. हां, टाळ्या वाजवतो. आणि स्वतःला चावल्यावरती नाही बा, भरपूरच आहे सगळीकडे, जिकडे तिकडे सगळे ना डोंगळ्याची लाईन लागली. त्याच्यामुळे काम करताना ना सांभाळून करावं लागतंय. हां, नाही स्प्रे कसा मारणार, पण झाड आहे ना त्याच्यामुळे नंतरला मारूया. तर आता कुणाल पण बघा आलाय आपल्या मदतीला. त्या समोरच्या भागात आम्ही करायला घेतलेलं आहे. कुणाल ते आत्ता जेवढं काढलं ना रान हिरवं हिरवं, ते सगळं उचल आणि इथं आणून टाक. हो इथे ह्याच्यावरती, इथे घराजवळ इथे जमा करूया बघा. आणि ही बघा, ही जी चायची पात आहे, आता ही जी खाली वाकलेली चायची पात आहे ना, ती सगळी ना आम्ही आता कटिंग करून घेतो. जे इकडचं जे ऐक चावलं परत. हा हे बघा, पुन्हा डोंगा चावला. हे बघा इथे. आणि हा बघा आपला वाघ्या आलाय, थोडासा चिखलामध्ये लोळून आलेला आहे, म्हणजे आज जरा कमी लोळला आहे. त्या साईडला कुणाल काम करतोय आणि हे बघा ह्या साईडला त्यांचं काम की नाही चालू आहे. मी आता थोडीशी थकले म्हणून मी आता थांबले. आता ह्यांचा सगळ्यांचा नाश्ता मी आता जाऊन ना बनवते आधी. वाघू, ए वाघी, शेरू कुठं आहे? फक्त वाघ्या आल्या, शेरू अजून आलेलं नाहीये. चल ये पाणी प्यायला, चल पाणी देते, चल बाबू. ए बबड्या चल ये. शेरू पण आला, कधीच आज आलेला आहे, मला माहीत असतं कारण मी किचनमध्ये होते ना काम करत. तर आता नाश्ता बनवायला मी सुरुवात केलेली आहे, पहिल्या ह्या दोघांचं आणि मग कुणाल आणि कुणालच्या बाबांचं बनवते. सावलीला दोघंजण बसलेच बघा शांतपणे. शेरू पाणी पियाला, पाणी पण तिथे भरून ठेवलंय, तर पाणी पी. बघा शांतपणे बस. चल, सोमवारी जो तुमच्याशी व्हिडिओ बघा शेअर केला ना, त्यात तुम्हाला मी दाखवलं होतं ते पकोडे कुणालचे बाबा बनवताना. तर आपल्या एका ताईंची मला कमेंट होते की प्रिया, त्या तेलाचं तू काय करते, म्हणजे पकोडे तळून झाल्यानंतर जे आपण तेल उरतं ना त्याचं तू काय करतेस, फेकून देतेस का, असं त्यांनी विचारलं होतं, किंवा वेगळं असं ठेवतेस का. तर तेल की नाही मी फेकून देत नाही, ते मी वापरते तेल. इतकंच की ते ना वेगळं भांड्यामध्ये काढून ठेवते. आणि जेव्हा आपण नॉनव्हेज वगैरे बनवतो, म्हणजे आता कधी कधी बघा अजून चालू असतं, म्हणजे बुधवार शुक्रवार सुकी मच्छी वगैरे असलं काही चालू असलं की त्या ह्याच्यामध्ये तेल की नाही मी वापरून टाकते, पण फेकत नाही तेल मी. तळणीचं तेल म्हणजे आता दिवाळीमध्ये पण बघा जे काही आपण फराळ बनवला ते पण तळणीचं तेल जे उरलेलं असतं ना, ते पण मी अजिबात फेकलेलं नाही आहे. ते सगळं तेल आहे ना जेवणामध्ये मी थोडं थोडं करून असं वापरून संपवलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता हे बघा या कढईमध्ये थोडंसं तेल तर आहे उरलेलं, आता काही जास्त नाही आहे, थोडंसंच राहिलेलं आहे, तुम्हाला मी दाखवते. बाकी सगळं जे तेल आहे ते मी वापरून टाकलेलं आहे. कधी कधी जर का जास्त असेल तर एका सेपरेट डब्यामध्ये भरून ठेवते, पण हे आता कमी होतं ना त्याच्यामुळे मी त्या कढईतच ठेवलं होतं. तर अशा पद्धतीने सगळं वापरून घ्यायचं. तर ह्या बघा ह्या वड्या काल बघा बनवल्या होत्या मी, आलू वड्या. तर त्या आता मी नाश्त्यामध्ये पटापटानं फ्राय करून घेते, शॅलो फ्राय. नाहीतर मग असं थोडंसं फोडणीला पण घालून करतो ना आपण, कढीपत्ता तीळ वगैरे टाकून फोडणीला करतो तसं पण थोडंसं बनवते असं. त्यांचं की नाही बाहेर काम अजून चालू आहे, तोपर्यंत माझा इथे नाश्ता रेडी होऊन जाईल. आता ह्या ज्या वड्या आहेत ना त्या काल मी बनवल्या होत्या बघा चुलीवरती. रेसिपी काही तुमच्याशी शेअर नाही केलेली आहे, कारण भरपूर वेळा आलू वड्या आहेत ना त्या मी दाखवल्यात तुम्हाला. तर आमच्याकडे अशा पद्धतीने आलूवडी ना आवडते खायला, म्हणजे फोडणीची आलूवडी खूप आवडते. तर तेल घेतलेलं आहे, तेलामध्ये राई टाकलेले आहे. तुम्हाला जर का आवडत असेल तर थोडीशी उडदाची डाळ टाकायची, कढीपत्ता टाकायचा भरपूर सारा आणि तीळ टाकायचे. आणि त्यात नंतरला त्या वड्या आहेत ना तुकडे करून घेतलेल्या त्या टाकायच्या. थोडासा तिखट मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मिठाचं प्रमाण कमी ठेवायचं. आणि साखर मात्र इथे जरूर टाकायची, त्याच्यामुळे अजून ना चव येते या वड्यांना. तर इथे फोडणी घालून घेतली, व्यवस्थित सगळं मिक्स करून घेतलं आणि एक 5 मिनटं चांगली वाफ येऊ द्यायची, म्हणजे साखर आहे ना विरघळेपर्यंत. आणि एक 5 मिनटानंतर इथे बघा आपला नाश्ता जो आहे
म्हणजे ज्या वड्या आहेत ना त्या तयार झालेल्या आहेत. आणि थोड्याशा वड्या आहेत ना त्या डीप फ्राय करून पण घेतल्या होत्या मी. ही बघा माझी 2 लेकरं, माझ्या लेकरांना भुकू लागली माझ्या वासरांना भुकू लागली. झालंय बेटा, गरम आहे ना, गरम आहे. तो बघा शेरूला आपल्या भूक लागली ना का शेरू असा गप्प असतो. मला तर इतकं वाईट वाटतं ना, आता थोडंसं जरा उशीर झाला. तुमचं चालू आहे पण ह्यांचं गरम आहे ना अजून. देते हा बेटा. शेरू आमचा जेव्हा भूक लागेल ना तेव्हा असा झोपलेला असतो, नाहीतर तो असा शांत बसणारा नाही. शेरू भूक लागली बेटा, झालं बेटा, गरम आहे, थंड करते, देते पटकन, देते हा, जेवायला दे, सांग जेवायला दे. झालं. आणि इथे पण बघा काम आपलं झालेलं आहे, सगळं करून सगळं क्लीन झालं ना. कुणाल कुठे आहे? कुणाल चायचं पाती. अच्छा, हां, चायची पात कापली. इथे कापून देऊन ठेवले, थोडी खायला ते कापतो त्यात. हां. चला, तुमच्यावर नाश्ता आता रेडी आहे. काय ते कुठलं? ती फांदी लावलेली आहे ना, हा गुंडा फांदी पिवळावाला ना. मस्त आला ना. फक्त ही चायची पात आहे ना तेवढी ओढून टाकूया आपण, अजून कटिंग करून टाकूया ना, मग थोडंसं जरा ऊन बिल पण लागेल ना सगळीकडे जमिनीवरती. हा कुणाल, चायची पात म्हटलं. आता समोरचं आहे ना नारळ आहे ना, तिकडचं ते काढलं तर अजून मोकळं होईल. मग कुठलं नारळ तिथलं ना, हां ते काढलंय आता थोडं. ते आता कसं तिथे एकदम हे आहे ना, हां, ते जाळायचं तिथलं एकदम. पण झाड आहेत ना, ते मारणार, ती वेल मिली ना जाळून टाकणार. तिथे काय आहे ना आपलं ते एवढं सगळं जाळून टाकणार. चला जावा, हातपाय धुवा, चला नाश्ता करून घ्या. चला, अय कुठे झालं? चला जेवायचं ना. हा चला, लांब दे जरा. सावकाश खावा. भूक लागलेली वासरांना, माझ्या भूक लागली ग. काय लागले वाग्या, काय लावून आल्या ना ते कपाळावरती. सावकाश भांडण करत राहतात, कुठे झाडी घुसतात, तर काय करणार. सावकाश का बेटा, ठसका लागेल. चला तुम्ही पण खाऊन घ्या. ऊन बघ कसं पडलंय बाहेर. तर आता ही दुपारची वेळ आहे आणि दुपारच्या वेळेमध्ये ना अशी गुरं आहेत ना ते आता येतात. आपल्या आजूबाजूला बघा सगळं रान आहे, म्हणजे गवत रान वगैरे खायला. आणि जर का आपली जरा पण नजर चुकली तर डायरेक्ट ते ना कुंपणाच्या आत पण शिरतात. भाग्या शेरू दोघं जण आहेत म्हणून मग ना त्यांचं कसं बरोबर लक्ष असतं, अजिबात कोणाला ना आड्यामध्ये ते दोघं पण ना येऊन देत नाही. तरी ते वाघ्याला बांधलेलं होतं पण शेरूला खुल्लं ठेवलं होतं, त्याच्यामुळे शेरू की नाही त्या गुरांच्या मागे गेला धावत. आणि जेवून झाल्यानंतर दुपारच्या वेळेस असं छानपैकी बघा पाय वगैरे पसरून असा आरामात झोपला होता हॉलमध्ये. आता ही संध्याकाळची वेळ, 5 वाजले होते संध्याकाळचे. कुणाने थोडासा ब्रेक घेतला होता, म्हणजे अधनमधनं जेव्हा आपण तो काम करतो ना त्यावेळेला 5 मिनटं असं उठतो आणि मग त्याचं असं भाग्याबरोबर असं खेळणं वगैरे चालू असतं. भाग्यावर भरपूर जीव आहे त्याचा, म्हणजे भाग्याचं पण कुणावरती खूप असं प्रचंड प्रेम आहे दोघांचं एकमेकांवरती. हा बघा कसं तर लाडात आलंय, त्याला सोडलंय ना आता, त्याच्यामुळे लाडात आलंय. जा दादाकडे जा, दादाकडे जा, तू दादाकडे जा दादाकडे तर बघ, जा दादा काम करतोय, जा तू दादाकडे. गुंजा जा, ये माझा बच्चा, छोना माझा छोना, लबाड छोना. हां काय सुरुवात झाली बघा हात धुवून. तर आपली बागेतली केळ बघा पुन्हा खाली पडलेली आहे. आज ना वारा होता आणि त्या केळीचं कसं भार कसं जास्त झालेलं आहे. तर ही केळ की नाही आपल्याला आता तोडावीच लागणार आहे. दुपारी टेका देऊन उभी केली होती पण ती राहत नाही आहे, पुन्हा ती खाली पडले. त्याच्यामुळे ही आता केळीने आपल्याला काढायचे. आता झाले संध्याकाळची वेळ, 5:30 वाजलेत आणि आम्ही आता बियाणं लावायला घेतलं आहे. कलिंगडचं बियाणं की नाही भिजत घातलं होतं,
ते आता लावून घेतोय. कुणालच्या जेव्हा सगळं रेडी करतात, म्हणजे माती वगैरे सकाळी खणून ठेवली होती, पण शेण वगैरे ना बारीक करायचं बाकी होतं, तर त्यांनी सगळी तयारी करून ठेवली आहे. आणि ह्या डब्यामध्ये ते बियाणं आहे ना काल भिजवलं होतं, म्हणजे एक दिवस आहे ना भिजत घालायचं, कारण हे बियाणं खूप कडक असतं, त्याच्यामुळे भिजवायचं, मग ते असं चांगलं असं रुजून येतं पटकन. तर हे बघा, हे पेपर ग्लास घेतलेले आहेत, त्यातच आपल्याला बिया रुजवायच्यात. ही माती, हे बारीक केलेलं शेण, पाणी होतं की नाही त्यात? होतं पाणी. आणि ह्या बघा ह्या बिया, त्यात 2 कारल्याच्या बिया पण आहेत आणि कलिंगडाच्या. चला पटापट लावून घेऊया. गेल्या वर्षी आपल्याकडे होते ना धरलेले, गेल्या वर्षी चांगले आलेले ना कलिंगड आलेली, आणि त्याच्या आदल्या वर्षी कमी होते, म्हणजे नवीन वर्ष होतं पहिल्यांदाच लावलेलं ना आपण, तेव्हा मला 1 का 2 धरलेले ना, गेल्या वर्षी जास्त धरलेले होते. कलिंगड खाण्यापुरते धरले, भरपूर झाले आपल्याला खायला ना. यावर्षी भरपूर करायचा विचार आहे ना. भरपूर म्हणजे खाण्यापुरतं व्यवस्थित करूया, त्यांचं असं प्लॅनिंग चाललंय. मला तरी आपण प्रयत्न करत राहायचं, चांगलं हां झालं तर झालं. मला मगाशी म्हणत होते की आपण छान प्रकारे करूया यावर्षी कलिंगड, आपण असे चांगले असे तयार करूया, असे मोठे मोठे, म्हणजे खत बीज करूया. आता बघूया. हां, अनुभव 2 वर्षाचा अनुभव घेऊन ना, पणाला लावूया अनुभव, पणाला लावायचा प्रयत्न तर करूया. हां, झालं तर झालं. त्याच्यामुळे ही सगळी तयारी. आणि कलिंगड कसं आवडतं ना आमच्याकडे सगळ्यांना खायला, त्याच्यामुळे म्हटलं चला करूया. थंडीमध्येच लावतात ना कलिंगडचं बी. ही बघा आपली वाघी, वाघुली आता फटाके फोडायला बघा सुरुवात झालेली आहे ना, त्याच्यामुळे आता हे त्यांचं आता घाबरायची सुरुवात झालेली आहे. इथे कसं काम करायला घेतलं, पण इतक्या मच्छर चावतात ना, त्याच्यामुळे इथे जरा आग पेटवली, मग त्या धुराने त्या मच्छरच ना सगळ्या पळून जातील. आता सुकं आहे ते जळून जायला ना, ओलं ओलं राहिलं ना का मग तिथं धूर होईल चांगला. मग तर हे रोजचं संध्याकाळचं आमचं असं असतं, रोजची संध्याकाळची अशी आग पेटवतो घराच्या भोवती. आता मच्छर संध्याकाळी आम्हाला येतात ना भरपूर थंडीत ना, थंडीतून संध्याकाळची मच्छर, घरात मच्छर अजिबात नाही जावं. हा घरात नाही आमच्या मच्छर, पण झाली ना की थोडा वेळ असते मच्छर, बाहेर बसलो ना का थोडा टाइम मच्छर असते, पण नंतरला नसते मच्छर. ही अशी धुरी केली का चांगलं असतं. बिया टाकू ह्या 2 झालं ना. तर हे बघा ह्या पेपरमध्ये, पेपर कपमध्ये सगळं टाकून घेतले. दूध झालेली आणि म्हटलं नाही, अलगद अलगद टाकायच्या त्या उभ्या उभ्या. आणि ह्या बघा बिया आता रुजवायला सुरुवात केली आहे. बिया टाकायच्या, नंतर त्यात पाणी टाकायचं, म्हणजे रोजच्या रोज सकाळ संध्याकाळ 2 टाईम पाणी टाकायचं, की मग एक 15 दिवस जातील रुजायला ना. 8-10 दिवस होईल. चला आता हे काम आपलं होऊन जाईल. तर ह्या आता बिया रुजून झाल्या का लगेच केळ आपली काढायचे बागेत जाऊन. आणि गरमी इतकी होते ना, तुम्ही बघा माझ्या चेहऱ्याकडे. आत्ता मी चेहरा वगैरे धुवून आले बाहेर, पण इतकी गरमी आहे ना, म्हणजे एक पान झाडाचं हलत नाही, इतकी गरमी होते. म्हणजे असं वाटतं की पाऊस पडेल. कुणाला म्हणतात की पाऊस पडेल म्हणून 1-2 दिवसात. पडणार आहे पाऊस, म्हणजे असं अंगाच्या नुसते आगा होते, असं सगळं उकाडानं चालू झालेलं आहे आजपासनं. तर चला मग ताईनो, आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते. कसा वाटला जरूर सांगा. आवडला असेल जरूर लाईक करा, शेअर करा. पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.